पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री रामचंद्र भगवान की जय सपिवर्य मारुत हनुमान की जय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकांतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये आता जैसा येसी तैसी आनंद तुझ श्रीराम तुझे कृपा रघुवर्या स्तुते वदावया सामर्थ्य हरे राम म्हणायचं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः जय सद्गुरु कर्पूर गौरानन्य भक्ताच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरहरा अगम्य तू भक्तवत्सला भक्त पाळका नमन माझे गणनायका आदित्य आणि कौसांतका देवी अंबिका नमस्कारू ग्रंथ करते ग्रंथाच्या प्रारंभीला गजवदन जे असणारे गणपती देवी असणारे आदिमाया आदिशक्ती जगदंबा हे असणाऱ्या सर्व देवी देवतांना सद्गुरूला महादेवांना सर्वांना नमस्कार करून त्या ठिकाणी कथेला सुरुवात चतुष्टवाच्याची स्वामिनी जी राहिली मात्र काल लक्ष्मी तिचे ब्रह्मकुमारी की लागुनी अंतकरणी घ्याई जय आणि चारही वाचा आहेत चार वाचांची स्वामिनी असणारी विद्येची देवता आपल्या असणाऱ्या जिभेवरती जी आपल्या मुखातून बोलून येणार आहे ती सरस्वती आहे ब्रह्मदेवाची मुलगी ब्रह्मकुमारी आहे ते असणाऱ्या सरस्वतीला अंतकरणापासून नमस्कार सकळ देवतास शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेशी मागोनिया प्रेत कल्पाशी प्राकृताशी आरंभितो आणि सगळेच असणाऱ्या देवाला नमस्कार 33 कोटी देवी देवता आहेत त्याच्यामध्ये असणारे आदिदेव महादेव आहेत त्या महादेवाला नमस्कार सर्वांची आज्ञा घेऊन महादेवाला वंदन करून आज्ञा मागून ही जी काही प्रेतकल्प आहे हे प्रेतकल्प ग्रंथाला सुरुवात करतो असं माधव बोलतो सुत मुनी पुराया सांगे अनुदिनी तो कोण एके दिनी व्याससनी बैसला नैमिषारण्यामध्ये सूत मुनी आपल्या असणाऱ्या शिष्यांना पुराण सांगत होते आणि एके दिवशी असणाऱ्या नैमिषारण्यामध्ये बसले असताना सहज व्यास महाराज ज्यांनी अनेक ग्रंथ केले असणारे महाकवी जगद्गुरु व्यास आल्यानंतर व्यास महाराजांच्या समवेत सर्व शिष्य मंडळी बसले काय विचारतात ते ऋषी सौनाधिका पत्रक करीते झाले सम्यक यम सर्वांचा जो आतंक यातना अनेक करीतसे जगद्गुरु व्यास आल्यानंतर व्यास महापुराणाचे आद्य कवी आहेत ग्रंथकर्ते महाज्ञानी आहेत आणि शौनकाधिक असणारे सर्व शिष्य नैमिषारण्यामध्ये बसले असताना व्यास महाराज आले एवढ्या मोठा समर्थ महाराज आल्यानंतर शिष्य वर्गाने विचारलं म्हणले महाराज यम आणि यम सगळ्यांना त्रास देतो यमाला कुणाचीही दया येत नाही अतिशय कठोर आहे तो यम मग ते यम लोकांमध्ये कसं वर्तन असतं आम्हाला सांगा दयाच्या लोकांचा विस्तार आणि जीवांचा
नमस्कार देह त्यागीला कर्म प्रकार कैसा नरजीव भोगी तसे. आणि शिष्य वर्गाने विचारलं, शौनकाधिक सर्व विचारतायत. व्यासांना म्हणले, महाराज त्या नगरीचा त्या यमाचा वर्तन कसं आहे? मानव जन्मल्यानंतर किंवा जीव जन्माला आल्यानंतर आपापल्या कर्मानं जगतो, कर्म करून मरून जातो. मेल्यानंतर यमलोकाला जर गेला, आपापल्या कर्मानुसार जातो, तर त्यानं काय केलं, कर्म केलेलं असतं की त्याच्यामुळे यमनगरीमध्ये गेल्यावर त्याला काय त्रास होतो, यम काय शिक्षा देतो, कसं व्यवहार त्याच्या बरोबर करतो, आम्हाला सांगा. हे अत्यंत निरूपण पुराण संज्ञा संक्षापन आम्हा सर्वांशी कथन एकी कळोनी पैकी जे. आणि महाराज सांगा म्हणले, सविस्तर सांगा की त्या यमनगरीला गेल्यावर तिथला वृत्तांत कसा आहे, त्या लोकांची रचना कशी आहे, आणि ते यमाच्या नगरीमध्ये गेल्यावर जीवाचं काय होतं, ही सगळी कथा आम्हाला सविस्तर सांगा, असं ऋषी व्यास महाराजांना प्रश्न विचारला. ऋषीचा प्रश्नार्थ ऐकोन या सुत हर्षयुक्त द्रष्ट धर्म वृक्ष भगवंत तयासी नेमस्त स्तवी तसे. आणि अशा प्रकारे शिष्य वर्गांचा ऋषीवर्यांचा प्रश्न ऐकल्यानंतर व्यास महाराजांना आनंद वाटला. आणि धर्मवृक्ष भगवंत आहे, धर्मरूपी वृक्ष म्हणजेच तो भगवंत आहे, कारण धर्माचे रक्षण करण्यासाठीच भगवंत अवतरित होत असतो. आणि त्या वृक्षरूपी भगवंताला नमस्कार महाराज करतात. मने वृक्षरूपी तू भगवान वेद तुझे स्कंद जाण पुराणे त्या शाखा गहन यज्ञ दक्षिण ती कुसुमे कुसुमे. आणि व्यास महाराज भगवंताची स्तुती करतायत. वृक्षरूपी तू भगवान आहे, झाड रूपी तो असणारा भगवंत आहे, आणि त्या झाडाला वेगवेगळ्या फांद्या आहेत. ती फांद्या म्हणजेच तुझे वेद आहे, स्कंद आहे, आणि ज्या काय असणाऱ्या फांद्याला फळं आहे, ती फळं म्हणजे तुझी पुराण आहेत, असं व्यास महाराज वर्णन करतात. वाढला जो वृक्ष तयाचे फळ असे मोक्ष वृक्ष रूपी सर्व साक्षे जो प्रत्यक्ष सर्व घटी. आणि असा असणारा भगवान परमात्मा धर्मरूपी वृक्ष तुम्ही आहेत. जो वृक्ष वाढलेला आहे, त्याच्या फांद्या वाढलेल्या आहेत, तुमचे वेद आहेत आणि पुराण आहेत, आणि त्या वृक्षाचं फळ म्हणजे मोक्ष आहे. त्या वृक्षाला म्हणजेच तुम्हाला नमस्कार केला, अनन्य भावानं तुमची सेवा केली, तुम्हाला भजलं की मोक्ष रूपी फळ तुमच्यापासून प्राप्त होतं. अशा प्रकारे तू सर्व साक्षी आहे. जगाच्या प्रत्येक ठिकाणी अणुरेणू मध्ये, प्रत्येक सूक्ष्म असूक्ष्मामध्ये तुझा असणारा वास आहे, असं व्यास महाराज बोलतात. सर्वाचे करी कल्याण म्हणून नमस्कारीला भगवान मग म्हणे ऋषी लागून पूर्व सुपर्ण गरुड तो झोका. आणि मग तुम्ही कसे आहेत, सर्वांचे कल्याण करणार आहेत, अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. भगवंताला सगळे सारखे, अपराधी सुद्धा तेवढाच प्रिय आहे आणि भक्त सुद्धा तेवढाच आहे. त्यामुळे सर्वावरती समान माया तुमची आहे, सर्वावरती समान प्रेम आहे, सर्वांचं कल्याण करणारे तुम्ही भगवंत आहात. मन प्रथम नमन तुम्हाला आहे, तुम्हाला वंदन करतो, असं व्यास महाराजांनी बोलल्यानंतर भगवान श्री विष्णूचं वाहन आहे गरुडजी, आणि ती गरुडजी आणि भगवंताचा संवाद काय होतो ऐका. तो विष्णू प्रतिपुसता झाला तुझ्या प्रसादे गोविंद मला अव्यागती सर्व लोकाला असे विश्वपाळा मज लागी. आणि भगवान श्री विष्णूचं वाहन आहे गरुडजी, भव्य दिव्य काय त्यांची आहे, पवनापेक्षा सुद्धा अधिक वेग त्या गरुडाचा आहे. आणि गरुडानं भगवंताला विचारले, सहज विचारलं, म्हणले भगवंता जगाच्या पाठीवरती मी कुठेही जाऊ शकतो तुमच्या कृपेमुळे, तुमच्या सामर्थ्यामुळे, तुमच्या बळावरती. जगामध्ये मला कुठंच बंधन नाही, सगळीकडे जाऊ शकतो. पण सर्व लोकांच्या समस्त रचना मी विलोकिल्या मधुसूदना परी यमपुरीची रचना माझ्या नयनान येची. आणि गरुडजी भगवान श्री विष्णूला बोलतायत, स्वामी जेवढे लोक आहेत, खाली सप्त पाताळ असतील, वरी 21 स्वर्ग असतील, भूलोक आहे, पृथ्वी लोक आहे, वैकुंठ आहे, स्वर्ग आहे, कैलास आहे, मी प्रत्येक ठिकाणी फिरलोय तुमच्या बळावरती, तुमच्या सामर्थ्यावरती. संपूर्ण जगतामध्ये मी फिरलेलो आहे. पण असं एक नगर आहे मी जिथे गेलो नाही, ती यमपुरी आहे. त्या यमपुरीला मी कधी गेलोच नाही, तिकडे मी गेलो नाही. मग मी जिथे गेलोच नाही तिथलं मला माहिती नाही.
मग ते यमाच्या नगरीमध्ये कसं असतंय मला सांगा. जेते पीडिती पापी जन तेथे नाही माझे गमन या हेतूने तुम्हाला गुण प्रश्न करीतसे. गरुडजींनी सांगितलं भगवंता यम नगरी म्हणजे पापी लोकांची वस्ती तिथं आहे. पुण्यवान माणूस कशाला नरकाला यमाकडे जातोय. जी पापी आहेत तेच यमनगरीला जातात. मग म्हणून मी त्या लोकाला मी तिकडे जातच नाही. पापी लोकच तिकडे जातात. त्याच्यामुळे मी काय तिकडे त्या यमनगरीला गेलो नाही. त्यामुळे मला तिथला विस्तार माहिती नाही, तिथले लोक माहिती नाही. मग त्या यमनगरीमध्ये काय काय घडतंय, त्या यमाच्या नगरीचं वर्णन कसं आहे, तो यम काय काय प्रकारे कसा कसा दंड पापी लोकांना करतो, त्या यमनगरीची सगळी रचना मला सांगा असं गरुडजी भगवंताला विचारतात. भरत खंड विख्यात लवण समुद्रे जे वेष्टित चतुर्दश वर्ण समायुक्त जन्म मनुष्यात होतसे. आणि भगवंताने सांगायला सुरुवात केली. गरुडजींनी विचारलेला आहे म्हणून त्याला गरुड पुराण नाव आहे. गरुडजी विचारतायत आणि भगवान परमात्मा त्याचं उत्तर देत आहेत. या संपूर्ण ग्रंथामध्ये गरुड आणि श्री विष्णू भगवंत या दोघांचा संवाद आहे. गरुडजींनी विचारल्यानंतर भगवंतानी सांगायला सुरुवात केली. सप्तद्वीप आहे, त्याच्यामध्ये भारत खंड आहे, लवणाधिक सप्त समुद्र आहेत, बेट आहेत, चतुर्वर्ण आहेत आणि त्या सगळ्यामध्ये मनुष्यामध्ये जीवाचा जन्म होतो. जन्म झाल्यावर परत त्याही योनी माझ्यारी सुकृती पापी नर नारी मागे पुढे देहधारी कर्मद्वारी धरोनी येती. आणि मनुष्य योनीमध्ये जन्म झाल्यानंतर मग जी काय असणारे यमनगरीला जी जातात ते असणारे पाप आणि पुण्य जी काय पाप केलेलं आहे अशा प्रकारची पाप आणि पुण्य करून ह्या पाप आणि पुण्याची दोरीनं पृथ्वी तलावरती मानव योनीमध्ये जीव जन्माला येतो. मानवाचा देह त्याला प्राप्त होतो आणि देह प्राप्त झाल्यानंतर परत पाप पुण्य होता समान अप्राप्य मनुष्य देह जाण तो पावोनिया ब्रह्मज्ञान नराज्ञान न पावती. आणि मनुष्याच्या जन्माला येतो जीव, मनुष्याचा देह त्याला प्राप्त होतो. पाप आणि पुण्य ही समान झालं पाहिजे. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. पाप आणि पुण्य झाल्यानंतर समान असल्यानंतर मनुष्याचा देह अप्राप्य आहे. सहजासहजी मानवाचा देह भेटत नाही आणि असं अप्राप्य दुर्लभ असणारा मानवाचा देह त्याला प्राप्त होतो, पृथ्वी तलावरती येतो. पुढं काय होतं. अथवा तुझी नैष्टिक भक्ती मुळे जनन करीत आयुष्य सरता देहांती लोकतया प्रती कोणता. आणि गरुडजी विचारतायत भगवंत अशा प्रकारचा दुर्लभ आहे मानवाचा देह, सहजासहजी भेटत नाही. पण असाच मानवाचा देह धरून जीव ह्या पृथ्वी तलावरती येतो. एकतर लवकर भेटत नाही. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा नरदेह मानवाला प्राप्त होतो. आल्यानंतर ह्या उद्धारासाठी फक्त तुझीच भक्ती, तुमची नैष्टिक भक्ती करणं, तुमचं स्वरूप जाणणं, तुमच्या भजनाला लागणं यातून मानवाचा उद्धार आहे. आणि आल्यानंतर पुन्हा जर तुमची भक्ती न करता त्याचं आयुष्य सरलं आणि तो मेरून यम लोकाला गेला तर त्याला कोणता लोक प्राप्त होतो. मेल्यावर प्राणी समस्त यानंतर करावे काय कृत्य अधिकार कोणाशी असत क्रिया समस्त करावया. आणि अशा प्रकारे तो असणारा व्यक्ती मेल्यानंतर यम लोकाला गेल्यानंतर पुन्हा काय कृत्य करावं लागतं आणि त्या कृत्य करण्यासाठी त्याच्या क्रिया करण्यासाठी अधिकार कोणाकोणाला असतो, काय काय क्रिया कराव्या लागतात, अशा प्रकारची सगळी समूळ माहिती सांगा असं भगवंताला. आणि देश काल द्रव्य साहित्य कैसे तयाचे नित्य कृत्य महारोगे झाल्या मृत स्वदेहस्थ परदेशी जे का. आणि सगळं गरुडजी विचारतायत. देश आहे, देश काल द्रव्य आहे. असा जर व्यक्ती मरण पावला तर काय करावं, किंवा महारोगानं मरण पावलेला असतो एखादा जीव, मोठा भयंकर रोग झालेला असतो, रोगी जर मरण पावला तर त्याच्यानंतर काय क्रिया करायच्या, स्वदेशात मरण पावलं तर काय करायचं, परदेशामध्ये मरण पावलं तर काय करायचं असं भगवंताला विचारतात. मरण जे पावले जन त्याच्या मृत्यू दिवसापासून वर्षपर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमाने सांगिजे. गरुडजींनी विचारलं भगवंता मरण पावल्यापासून ज्या दिवशी मरण पावले आहे व्यक्ती त्या मरणाच्या दिवस
दिवसापासून वर्ष श्राद्धापर्यंत म्हणजे 1 वर्षापर्यंत त्याच्या घरच्यांनी काय काय करावं लागतं, त्याच्या कोणत्या कोणत्या क्रिया कराव्या लागतात अनुक्रमानं पहिल्यापासून सांगा असं भगवंत. हे रमानाथा कृपा हस्त माझिया माता ठेवून येते देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावत असे. आणि मग हे असणारे भगवंत रमानाथ आहे, तुम्ही लक्ष्मीचे पती आहात, माझ्यावरती कृपेचा हस्त ठेवा आणि मला सांगा की त्या असणाऱ्या प्रेत यमलोकाला गेल्यानंतर पुन्हा त्याचा उद्धार कसा होतो, तिथून तू पुढे स्वर्गाला कसा जातो, त्याचा पुढचा काय असणारा क्रम आहे, पुढचा प्रवास कसा आहे आम्हाला सांगा. गरुडजी बोलतात. ते माधवा निरूपण माझा की जे सकल आपण ऐसा तारशे परशे प्रश्न भगवान ऐकोनी जनार्दन बोलिला. आणि अशा प्रकारे ते सगळं निरूपण मला सांगा. आतापर्यंत जे सांगितलं, रोगी मरण पावलेला असेल, स्वदेशात मेलेला असेल, परदेशामध्ये मेलेला असेल, मेलेल्या दिवसापासून वर्ष श्राद्धापर्यंत कोणत्या कोणत्या क्रिया करायच्या हे मला समूळ सांगा. असा गरुडाचा प्रश्न भगवंताने ऐकल्यानंतर ना देव काय बोलतात ऐका. वैन ते भाग्यवंता ऐके सर्व यथार्थता जे तो आपुशिले कसे पसुता येते तत्वता तुझं कथितो. आणि मग लगेच भगवंताने सांगायला सुरुवात केली. गरुडजी तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो ऐका, जे जे विचारलंय ते सांगणार आहे, समूळ सांगतो तुम्हाला. तू विचारलंय मला ही प्रीत कल्पाची माहिती विचारले म्हणून तुला सांगतो. ऐक. श्राद्धाचे भेद तिनासती नवानी नवमिश्र म्हणती तिसरे पुराण निश्चिती श्राद्ध पद्धती ऐशा त्रिधा. आणि भगवंताने सांगायला सुरुवात केली. श्राद्धाच्या 3 पद्धती आहेत, 3 प्रकारचे नाव आहेत त्याला. पहिलं आहे नव, दुसरं नवमिश्र आणि तिसरं पुराण. ही श्राद्धाची नाव आहेत असं भगवंत बोलतात. मृत दिवसापासून 10 दिवसापर्यंत जाणं नवश्राद्ध नामाभिधान ऋषी सज्ञान बोलती. आणि मृत दिवसापासून 10 दिवसापर्यंत, मेलेल्या दिवसापासून 10व्या पर्यंत एक दिवस श्राद्ध करायचं असतं, त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. 9 दिवसाचं श्राद्ध करावं लागतं म्हणून त्याला नवश्राद्ध. हे पहिलं श्राद्ध भगवंत सांगतात. एकादश दिवसापासून होई यादव दर्श प्रमाण ती श्राद्धे नवमिश्र संपूर्ण श्राद्धे पुराण यानंतर. आणि मग 11व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत जी काय श्राद्ध करायची त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. पहिल्यांदा श्राद्ध सांगितलं नवश्राद्ध, त्याचं नाव आहे. 3 प्रकारची श्राद्ध सांगितली, ती मेलेल्या दिवसापासून 10 दिवसाच्या आतमध्ये करावी लागतात. पुन्हा दुसरं जी नाव सांगितलं नवमिश्र, त्याचं नाव आहे ते 3ऱ्या दिवसापासून 11व्या दिवसापासून 13व्या दिवसाच्या आतमध्ये करावे लागतात. परत ऐका. चतुर्दश लोक महाजारी भूलोक श्रेष्ठ असे भारी त्याही माझी पत्रगारी जम्बूद्वीप धात्री अति उत्तम. आणि भगवंत सांगतायत 14 लोक आहेत या जगतामध्ये, या पृथ्वी तलावरती. आणि त्या सर्व लोकांमध्ये ही भूलोक अतिशय श्रेष्ठ आहे. ही पृथ्वी तल अतिशय श्रेष्ठ आहे. आणि पृथ्वी तलावरती अनेक प्रकारचे द्वीप आहेत, द्वीप. त्याच्यामध्ये जम्बूद्वीप अतिशय श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात. त्या सप्तद्वीपांत आत भरत खंड जे अति विख्यात त्याही माझी वर्षभरात त्रिलोक्य विख्यात असे पै. आणि 7 द्वीप ह्या पृथ्वी तलावरती आहेत. त्या सप्तद्वीपामध्ये भारत खंड आहे. आणि त्या भरत खंडामध्ये अतिशय सर्व द्वीपामध्ये, सर्व खंडामध्ये भरत खंड अतिशय श्रेष्ठ आहे अशा प्रकारे भगवंत बोलतात. त्यात जे भागीरथी तीर सर्व दोषाशी जाळणार या तुल्य अन्य लोक समग्र न होती खगेंद्र कल्पांती. आणि त्या भरत खंडामध्ये भागीरथी नदी अतिशय पवित्र आहे, तीर्थ आहे ते जगतामध्ये. सर्व पापाचं दहन करणारी ती भागीरथी आहे. आणि किती जरी जीव पापी असला आणि त्या भागीरथीमध्ये स्नान केलं तरी सर्व पाप जातात, त्याचे दोष संपतात. असं त्या भरत खंडामध्ये असणारी भागीरथी नदी अतिशय तीर्थ पवित्र आहे असं भगवंत सांगतात. भागीरथी मत्स्य स्वरूप ब्रह्मांड जाणते अल्प ते सर्व जीवांचा जल्प शास्त्र रूप पयासे. आणि ती भागीरथी मत स्वरूप आहे, माझ्या स्वरूप आहे. म्हणजे भागीरथीमध्ये स्नान केलं तरी सुद्धा माझी प्राप्ती होते, मत स्वरूप आहे ती भागीरथी. आणि त्या भागीरथीच्या पुढे संपूर्ण ब्रह्मांड अल्प आहे, थोडा आहे.
म्हणून एवढ्या जगतामध्ये लोकांच्या उद्धारासाठी ती भागीरथी तीर्थक्षेत्र नदीचं ते पाणी जगाच्या उद्धारासाठी अतिशय पवित्र आहे, ते माझंच स्वरूप आहे असं भगवंत सांगतात. जे शास्त्राप्रमाणे आचार करीती ते मेले अथवा जिवंत असती, परितयाशी दुर्गती न घडे निश्चिती कधी. आणि भगवंत सांगतात गरुडा, ज्यांनी शास्त्राप्रमाणे आचार म्हणजे वागणूक, आपलं वर्तन, ज्यांचं वर्तणूक वागणूक शास्त्रामध्ये सांगितल्या पद्धतीने आहे त्यांची दुर्गती कधीच होत नाही. मग ती मेल्यावर सुद्धा स्वर्गालाच जातात, त्यांचा उद्धारच होतो. आणि जिवंतपणे असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सत्कार्यच प्राप्त होतं, त्यांची दुर्गती कधीच होत नाही असं भगवंत सांगतात. जे टाकोनी शास्त्र मार्गाते वर्तताती कामचाराते, ते धरोनी पाप मार्गाते दुर्गती ते पावती. दुर्गतीला कोण जातं? जे शास्त्रामध्ये सांगितलंय, पोथी पुराणामध्ये सांगितल्या पद्धतीने जे वागतात, ज्यांचा आचार आहे, त्यांची दुर्गती कधीच होत नाही, सद्गतीच त्यांना प्राप्त होते. मग जिवंत असो अथवा मेलेले असू द्या. पण जे शास्त्राच्या विरोधामध्ये वागतात, शास्त्राचं खंडन करून जे वर्तन करतात, कामचारानं वागतात, ती लोक जिवंतपणे सुद्धा आणि मेल्यावर सुद्धा त्यांची दुर्गतीच होते असं भगवंत सांगतात. जरी उपजेल पश्चाताप तरी ब्राह्मणाय प्रार्थोनी अमुप, प्रायचित्ते होती निष्पाप किलमी सटोप त्यागोनिया. आणि एखादा जर बाप मार्गाने वागला पण त्याला कळायला लागलं, शेवटला का व्हायना, म्हातारपणात का व्हायना, त्याला कळलं की बाबा पोथी पुराणा गेल्यानंतर ना उद्धार आहे, हे जर त्याच्या लक्षामध्ये आलं आणि आपल्या जीवनामध्ये आपण वागलेल्याचा पश्चाताप तर त्याला झाला, तर एखादा ब्राह्मण बोलवायचा घरामध्ये, त्याला विचारायचं ब्राह्मणाला, बाबा मी असं वागलेलो आहे. आणि आपण कसं वागलं फक्त आपल्या मनाला माहिती आहे, बाकी कोणाला काही कळत नाही. आपण कसं वागलोय, धर्मानं वागलोय का अधर्मानं वागलोय, पाप केले का पुण्य केले, फक्त आपल्या मनाला कळतं, बाकी दुसरं कोणाला कळणार आहे. म्हणून जर आपल्याला पश्चाताप झाला तर एखादा ब्राह्मण बोलवायचं, त्याला विचारायचं बाबा प्रायचित काय आहे, आणि त्याने सांगितलेलं प्रायचित केलं तर त्याची असणारी सद्गतीला तो जातो असं सांगतात. आणि जे पापाचरती जयासी नसे ज्ञान भक्ती, प्रायचित नाचरता मरती नरक भोगिती ते दारुण. आणि जे लोक पाप मार्गाने वागतात, पाप करतात, ज्यांना ज्ञान नाही, भगवंताची भक्ती करायचं कळत नाही, कधी पोथी पुराणाला जायचं कळत नाही, कधी देवदेव करायचं कळत नाही, अशी लोक जर प्रायश्चित न घेता मिळले तर त्यांना नरक आहे आणि दारुण आहे आणि भयंकर आहे. अधपतनाला जातो, कल्पांतपर्यंत त्यांना नरक आहे, त्यांची नरकामधून सुटका होत नाही. जरी आपल्या हातून पाप घडलेली असली, आयुष्याच्या अंत्यला जरी आपल्या लक्षामध्ये आलं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा, इथून पुढे जरी आपण भगवंताच्या भक्तीला लागलो तरी सुद्धा आपला उद्धार होतो. पण प्रायश्चित न करता जर मेला तर तो नरकालाच जातो असं भगवंत सांगतात. निरय भोगिल्यावरी जन्म पावती, पूर्व पापाची चिन्हे उमटती, त्याची निशाणी तुझ प्रति यथा पद्धती निरूपितो. भगवंत सांगू लागले गरुडा, समजा ह्या एखाद्या जन्मामध्ये त्यानं अफाट पाप केला आणि तो प्रायश्चित न करता, भगवंताची भक्ती न करता तर मेल्यानंतर पुन्हा जन्म आहे. आणि पुन्हा जन्मानंतर मागच्या जन्मामध्ये त्याने जेवढी पाप केलेली आहे, पूर्वजन्माची चिन्ह उमटतात. पूर्व जे काही पाप केलेलं आहे त्याला, त्या पापाची चिन्ह उमटतात. आता ते चिन्ह कसे आहेत सांगतो ऐका. ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मणत्व केला अपमान, तो शे रोगे पावे दारुण सुरापान करी जो. आणि ज्याने पूर्वी ब्राह्मणाला मारलेला आहे, मागच्या जन्मामध्ये ज्यानं ब्राह्मणाला मारलेला आहे, तो असणारा किंवा एखाद्या ब्राह्मणाचा द्विजाचा अपमान केला असेल तर त्याला क्षयरोग प्राप्त होतो. आणि ज्यानं मागच्या जन्मामध्ये सुरापान केलेला आहे, सुरा म्हणजे दारू, मद्यप्राशन केलेला आहे, त्याची अवस्था काय होते ऐका. तयाचे दंत कृष्ण होती सोने चोरिता नके कुजती, जो भोगी गुरु पत्नी प्रति दुर्मती दुच्चे गमर कर्मगती त्या प्राप्त. आणि ज्यानं मद्यप्राशन केलेलं आहे त्याचे असणारे दात काळे होतात. म्हणजे मद्यप्राशन केल्यानंतर दात काळे होतात, ही पूर्व पापाची चिन्ह सांगतात. पाठीमागच्या जन्मामध्ये आपण काय पाप केलेलं आहे ती सगळी चिन्ह पुढच्या जन्मामध्ये उमटत असतात. ज्यानं पाठीमाग
धूमपान केलेलं आहे, मद्यपान केलेलं आहे, त्याचे दात काळे होतात. एखाद्याच्या घरी सोन्याची चोरी केली असेल तर नख कुजतात त्याची. सोनं चोरल्यानंतर नख कुजली जातात. ज्याला गुरुपत्नीचा भोग घेतलेला आहे त्याला असणारा वाईट मार्ग, दुर्मार्ग त्याला प्राप्त होतो असं भगवंत बोलतात. आपण आत्वानी का कोणी वृत्ती दिदली ब्राह्मणाला गोणी हरितासाठी सहस्र वर्ष प्राणी कर्मयोनी निष्ठिते पावे. आणि आपण एखाद्याला ब्राह्मणाला वृत्ती म्हणजे क्षेत्र दान केलेलं आहे, जमीन वगैरे एखाद्या ब्राह्मणाला आपण दान केलेले आहे, ती जर त्याच्याकडून हिरावून घेतली तर त्याला अकल्पपर्यंत कर्मभूमीमध्येच कृमी योनीमध्ये हे असणाऱ्या किड्या मुंग्याच्या योनीमध्ये त्याला जन्म प्राप्त होतो असं सांगतात. कोणी एक ब्राह्मणाला गोणी देईन ऐसे एक होनुई जो न देईन ज्ञान कुमी पाक स्नान स्थान प्रातया प्रती. आणि एखाद्याला कसं असतं, आपण बोलाच्या वागामध्ये एखाद्याला शब्द देतो पण ती पाळत जावा. एखाद्याला आपण ब्राह्मणाला म्हणलं की तुम्हाला एवढी एवढी जमीन मी दान देणार आहे सत्कर्मासाठी, तुम्हाला आश्रम बांधण्यासाठी किंवा कशासाठी तुम्हाला मी जमीन देतो, फक्त बोलून चालत नाही, द्यावं लागतंय. आणि आपण फक्त बोललो आणि जर त्याला जमीन दिलीच नाही तर फक्त ज्यानं वचन दिलेलं आहे ना, ज्यानं बोललेलं आहे ना, त्याला किड्या मुंगीच्या जन्मामध्ये जावं लागतं. कुंभी पाक आहे, त्या नरकामध्ये कुंभी पाक असतो आणि ते असणाऱ्या उकळलेल्या तेलामध्ये वगैरे त्याला टाकतात. म्हणून दिलेला शब्द प्रतिपाल करावा, सांभाळ करावा, त्या वचनाचा आपण त्या बोलल्याप्रमाणे वागावं असं भगवंत सांगतात. ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी जन्मोनी होय दरिद्री यास्तव पंडित चतुर्यायन परवी गोदान कीजे. म्हणून अशा प्रकारे अनेक नरक भोगल्यानंतर पुन्हा जन्म आहे, जन्म मरण सुटत नाही. जन्म मरण सुटत असेल तर भगवंताची निष्काम सेवा भक्ती करावी लागते आणि उद्धार करून घ्यावा लागतो. अनेक प्रकारचे नरक भोगल्यानंतर त्याला जन्म प्राप्त होतो. जन्म झाल्यानंतर दरिद्री अवस्था प्राप्त होते. मग याच्यामधून सुटका करायची असेल तर एखादा पंडित पाहावा आणि त्याच्याकडून अनेक त्या असणाऱ्या पंडिताच्या हाताने अनेक प्रकारे गोदान करावं असं भगवंत बोलतात. एका गोदाने निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायश्चित्त बुद्धिपूर्वक अशी स्मृतीत प्रायश्चित्त करावे. आणि एक गाय जर दान केली, गोदान अतिशय श्रेष्ठ शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. गाय दान केल्यानंतर अज्ञान पाप असतात आपल्या हातामधून चुकून घडलेली पाप, त्याला अज्ञान पाप म्हणतात. आपल्या हातून जी काही चुकून घडलेली पाप असतात ती पाप गोदानानं जातात. गायी दान केली की ती सर्व पाप संपतात. म्हणून बुद्धिपूर्वक आपली जर पाप घालवायची असतील तर गोदान एखाद्या पंडिताच्या ब्राह्मणाच्या हातून करावं असं सांगतात. एक पंथी पुण्य करावे पुण्य करत्याशी सेवित जावे क्षणभंगूर देह स्वभावे परिजानावा लभ्य. आणि पुन्हा सांगू लागलेले आहेत की पुण्य करत जावं. आपल्याला पुण्य करता येत नसेल, देवधर्म करता येत नसेल, पोथी पुराणाला जाता येत नसेल तर संगतीला, ज्याच्याकडे जो जातोय त्याच्या संगतीला लागावं. संगतीने सुद्धा उद्धार होतो महाराज. आपल्याला जर पुण्यच करता येत नाही तर जो पुण्य करतोय त्याच्या संगतीला लागावं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. का लागावं? आयुष्य जाता हे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. हे आयुष्य क्षणभंगूर आहे, नाशवंत देह जाणारे सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, क्षणाक्षणाला आपलं आयुष्य चाललंय. त्याच्यामुळे क्षणभंगूर देह आहे हे लक्षात घ्या. आणि जर पुण्य करता येत नसेल तर जो पुण्य करतोय त्याच्या संगतीला लागा, उद्धार होईल असं भगवंत ऐसा प्राप्त होवनिया देह जेन सेविती साधू समूह सर्व देखता पडे देह ठाकोनी परिग्रह जातसे. आणि अशा प्रकारचा देह अप्राप्य आहे, दुर्लभ आहे. आणि असा देह प्राप्त झाल्यानंतर जो साधू समूह साधू संताला भजत नाही, त्यांची सेवा करत नाही, देवधर्म पोथी पुराण भगवंताची भक्ती करत नाही, त्याचा देह सर्वांच्या समोर पडतो. काय होतं? ऐसे जाणून या खगपती धर्मार्थ लावावी संपत्ती ग्रामध्ये धनाची वस्ती सूर्योदय सांगती स्मशानी. आणि म्हणून याच्यासाठी भगवंता पैसा जो आहे तो पैसा सत्कर्माला लावावा लागतो. संपत्ती आपण कमवतो पण कशासाठी?
धन मिळवणे कोट्यानुकोटी संगे नयरे लंगोटी. आपल्यासोबत काही येत नाही, सगळं इथंच ठेवायचंय. म्हणून जेवढा आपण सत्कार्य करता येईल, धर्म कार्याला पैसा खर्च करावा. कारण आपल्या घरामध्ये किती इस्टेट आहे, किती पैसा आहे, आपण मेल्यानंतर स्मशानामध्ये आपले नातेवाईक तिथं सांगत असतात, असं भगवंत बोलतात. शरीर ते अग्नी झाली तर पाप पुण्य सवे येत, पापे नर असल्या निर्लिप्त निरय प्राप्त जाणीजे. आणि माणूस मेल्यानंतर आपण त्याचा देह अग्नीमध्ये जाळून टाकतो, देह जळून जात आहे. पण शरीर ते अग्नी जाळीत, पाप पुण्य सवे येत. पाप पुण्य अग्नी जाळू शकत नाही, ती पाप पुण्य सोबतीला येतं. अग्नीमध्ये फक्त शरीर जळून जातं, पण त्या जीवाच्या बरोबरीला पाप आणि पुण्य येतं. जर तो पापानं वागला असेल तर निरय प्राप्त होतं. निरय म्हणजे नरक. नरक त्याला प्राप्त होतं, नरकाला जावं लागतं. आणि पुण्यवान असेल तर पुण्य असल्या बरोबरी तो प्राणी चढे स्वर्ग पायरी. मध्य दिवसापासून या नरी सरपारी युक्त विधी जोखा. आणि म्हणून जर पाप असेल त्याच्या सोबतीला तर तो नरकाला जातो, त्याला निरय भोगावं लागतं, निरय प्राप्त होतं. आणि जर त्याच्यापाशी पुण्य असेल, त्याला जीवनामध्ये पुण्य कमवलेला असेल तर तो स्वर्गाच्या दिशेने जातो, स्वर्ग पायरी तो चढतो, असं भगवंत बोलतात. तो विधी करावा आवश्यक असल्याही मनुष्य रंक ग्रस्त आणि क्रिया त्याग व्रत त्याग ब्रह्मचारी. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, गरुडा, असा व्यक्ती मेल्यानंतर, व्यक्ती जीव मेल्यानंतर त्याच्या सगळ्या क्रिया विधी कराव्या लागतात. मनुष्य घरचा व्यक्ती जरी रंक असेल, परिस्थिती नसेल, तरी सुद्धा त्यात जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्या असणाऱ्या आपल्या आपल्या शक्तीनुसार त्याच्या सगळ्या क्रिया कराव्यात, असं सांगतात. तपस्वी असोनी ग्रामसेवित संन्यासी इंद्रिय नरक्षित, हे चारी आश्रम नव्हे तर विटंबना निमित्त पैक करते. आणि म्हणून भगवंत सांगतायत, तपस्वी असतो, तपस्व्याचं काय काम असतं? गावाच्या बाहेर राहणं, मंदिरामध्ये राहणं. आणि तपस्वी असून गावामध्ये जर जात असेल तर त्या तपस्वीला काय किंमत आहे? भगवान परमात्मा 14 वर्ष वनवासाला गेले, कुणाच्या गावामध्ये गेले नाही, किष्किंधेच्या नगरीमध्ये शिरले नाहीत, लंकेच्या आतमध्ये शिरले नाहीत. सगळं काय असेल ती बाहेर ना. म्हणून तपस्व्याचं काम आहे गावामध्ये जायचं नाहीये. संन्यासाचं काम काय? इंद्रियावरती नियंत्रण ठेवावं लागतं संन्यासाने. काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार याच्यावरती विजय संन्यासाने मिळवावा लागतो, असं भगवंत सांगतात. सर्व धर्मही ऐसे पुरुष तू दूर त्या जावे तू त्यास, संसार विषयी आसक्त मानस सोरी विशेष ब्रह्मज्ञ बोलती. आणि म्हणून सर्व असणारे धर्म आहेत आपापल्याला, प्रत्येकाला वर्ण आहेत, संन्यासी आहेत, तापस आहेत. प्रत्येकानं आपापल्या वर्णाचा, आपापल्या धर्माचा स्वीकार केला पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि संसार कसाही नाशिवंत आहे, त्याच्यामुळे संसारापासून अलक्त झालं पाहिजे, असं ब्रह्मवेती ब्रह्मज्ञानी म्हणतात, असं या ठिकाणी सांगतात. ब्रह्मांड मंडप महाजारी धर्म ब्रह्म बरोबरी, त्याचे टाकी ते अत्यंजा परी ते निरय नगरी पावती. नरकामध्ये जातात ते लोक. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये धर्म आणि ब्रह्म, ब्रह्म म्हणजे देव, भगवान परमात्मा आणि धर्म बरोबरीला आहे. त्यामुळे काही काही लोक काय करतात? धर्माचा त्याग करतात, धर्माच्या विरुद्ध वागतात, आणि अशी लोक नरकाला जातात. कारण भगवान परमात्मा येत असतो धर्माचं रक्षण करायला. तुमचं आमचं काम आहे, आपण धर्म संरक्षण केलं पाहिजे. धर्म आणि ब्रह्म बरोबरीला एक सारखा आहे, आणि धर्माचा त्याग केला तर तो नरकालाच जातो, असं भगवंत बोलतात. जरी स्वधर्मे असे हीन तरी उत्तम, परधर्माहून स्वधर्मे मेल्याही कल्याण, परधर्माने वाचता भय. स्वधर्महीन जरी असेल तरी स्वधर्मामध्येच जगायचं, स्वधर्मामध्येच मरायचं. स्वधर्म आपला धर्म कसा जरी असला तरी परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. परधर्मापेक्षा सुद्धा आपला धर्म श्रेष्ठ आहे. आणि आपण धर्मानं वागलो, धर्मानं आचरण असेल, धर्मानं मेलो तर आपण स्वर्गाला जातो. आणि जर धर्माचा त्याग करून अधर्मानं वागलो तर नरकाला जात आहे, असं ग्रंथकर्ते सांगतात. तस्मात या उभय लोकात आचार श्रेष्ठ असे सत्य, आचार हिनाशी वेद पुनीत न करीती नित्य पट पडताही. म्हणून भगवंत सांगतात, गरुडा, या सगळ्यामध्ये आचार श्रेष्ठ आहे. आचार म्हणजे आपलं वागणं, आपण कसं वागतो, ही वागणं आपलं श्रेष्ठ आहे. ज्याचा आचार व्यवस्थित नाही,
त्यानं किती बी पोथ्या वाचल्या, पुराण वाचले, ग्रंथ वाचले तरी त्याला पावन करू शकत नाही. आधी आचार सुधारावा लागतो. आपलं वागणं, आचार जर सत्य असेल, श्रेष्ठ असेल आणि आचारहीन जर असेल तर त्याला कोणताच वेद ग्रंथ पावन करू शकत नाही असं सांगतात. आचाराची प्रथम धर्म तो न त्याजावा अति उत्तम, संकट पडताही परम श्रेष्ठ धर्म रक्षावा नरे. आणि मानवानं श्रेष्ठ पहिला आहे ती धर्म रक्षावा. आधी सांगितलं वरच्या ओळीमध्ये धर्माचा प्रतिपाल करावा. आताच्या ओळीमध्ये सांगितलं धर्म काय, आचार हाच धर्म आहे. तुमचं वागणं कसं आहे, तुमचं वागणं सत्य असलं पाहिजे, धर्मानं तुमचं वागणं असलं पाहिजे. किती जरी संकट मनुष्यावरती आले तरी आचाराचा त्याग करायचा नाही, वाईट मार्गाने कधी वागायचं नाही. संकट येत असतात, प्रत्येकावरती संकट येतात, पण धर्म सोडून वागायचं नाही, वाईट मार्गाने वागायचं नाही, वाम मार्गाने वागायचं नाही, आचार सोडून जगायचं नाही असं भगवंत सांगतात. सात्विकांची करावी संगती ते जावे राज सत्ता मांसा प्रती, ज्यांचे संगती दोषाची प्राप्ती होय नरक गती अनुसेवने. म्हणून संगती करायचं असताना सात्विकाची करावी लागते महाराज. कुणाचीही संगत करायची नाही. सात्विक लोक जे भगवंताची भक्ती करतायत त्याची संगती करायची आणि त्याग करायचा. रजाचा, रज तम जी आहे त्याचा असणारा त्याग करून टाकायचा. आणि सात्विक लोक जी काय असणारी पोथी पुराण भगवंताची भक्ती करतायत, धर्मानं वागतात, अशा लोकांची संगती करावी असं सांगतात. स्वर्गी जाती सात्विक जन, तामसाची नरक स्थान, राजसाशी भूलोक जाण, गीता प्रमाण असे यासी. भगवंत सांगतायत सोमुखे आपण बोले ते श्री विष्णू. भगवंताने गीता सांगितलेली आहे आणि तोच भगवान परमात्मा सांगतात मी जी बोलतो याला प्रमाण गीता आहे. गीतेमधलंच असं वाक्य आहे. काय आहे गीतेमध्ये, काय सांगितलेलं आहे? गीता प्रमाण आहे, साक्ष आहे. प्रमाण म्हणजे साक्षीदार आहे. जे काय सात्विक लोक आहेत ती स्वर्गाला जातात. सात्विक म्हणजे भक्ती करतात, भगवंताची धर्मानं वागतात, आचार त्यांचा श्रेष्ठ असतो. अशी लोक जी सात्विक वृत्तीमध्ये आहेत ते असणारे सात्विक जन स्वर्गाला जातात. तामसी लोक आहेत ती तमगुणानं वागलेली आहेत, वाईट मार्गाने वागलेली ते नरकाला जातात. आणि राजसी वृत्तीची लोक पृथ्वी तलावरच राहतात. याला गीता साक्षीदार आहे असं भगवंत बोलतात. अग्निवर्जित जे ब्राह्मण कधी न करीती होम हवन, आणि राजा ब्राह्मण ही न कुट विक्रियन वैश्य जो का. ब्राह्मणाचं काम असतं होम करणं, यज्ञ करणं. आणि जो ब्राह्मण यज्ञ करत नाही, कधी सुद्धा होम हवन करत नाही, राजा आहे. राजाचं काय कर्तव्य असतं? राजानं ब्राह्मणाला संरक्षण केलं पाहिजे, प्रजेचा प्रतिपाल केला पाहिजे. अशा प्रकारे आपापल्या धर्मानं सर्वजणांनी ब्राह्मणानं त्याचा धर्म जपला पाहिजे, राजानं आपला धर्म जपला पाहिजे असं भगवंत बोलतात. तो आणि शूद्र जातीत जन्म पावनी सेवन न करीत, पत्नी पती लागी वंचित नरक निश्चित भोगिती हे. आणि अशा प्रकारे ब्राह्मणाने अग्निविवर्जित राहिला, होम हवन नाही केला, राजानं प्रजेचा सांभाळ व्यवस्थित नाही केला तर असणारे अशी लोक त्या ठिकाणी नरकाला जातात. नरक सेवन प्राप्त होतं. किंवा पत्नी आहे, पत्नी पतीपासून लांब राहिली, वंचित राहिली तर अशी पण लोक नरकाला जातात असं भगवंत बोलतात. अस्नात करी भोजन ते अस्त्र नोये विष्ठा भोजन, उदक पान रुधिर समान प्राप्त स्नान मनोनी कीजे. म्हणून सकाळ सकाळ झोपेतून उठल्याबरोबर आपले शौचालय वगैरे जाऊन आल्यानंतर आंघोळ करावी लागते. आंघोळ केल्यानंतर आंघोळीशिवाय जर भोजन केलं तर ते विष्ठा भक्षण केल्याप्रमाणे आहे. आणि आंघोळ करण्याच्या आधी जर पाणी पिलं तर ते रक्त पेल्यासारखं होतंय, रक्त प्राशन केल्यासारखं होतंय. म्हणून आंघोळ केल्याशिवाय जेवायचं नाही, पाणी प्यायचं नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. यास्तवची आचारवंते स्नान करोनी तर्पणा ते कीजे ना तरी रुधिर ते प्राशिल्या दोषा ते पावतसे. म्हणून आचारवंतांना जो धर्मानं वागतो, ज्याचा आचार श्रेष्ठ आहे अशा लोकांनी स्नान करावंच लागतं. आणि स्नान न करता, आंघोळ न करता जर पाणी पिलं तर ते रक्त प्राशन केल्याप्रमाणे आहे. रुधिर प्राशन केलेल्याचा दोष त्या व्यक्तीला प्राप्त होतो असं सांगतात. खंडन पेशन आदी पंचसून याचा दोषाचे गहन, म्हणून प्रायचित्तार्थ जान पंचसुलक्षण यज्ञ निर्मिले. म्हणून 5 यज्ञाची निर्मिती केलेली आहे. घरामध्ये त्या ठिकाणी असणारे कचरा आहे, चूल आहे, जी काय असणारे अनेक जागा आहेत, ह्या सगळ्या शुद्धतेसाठी 5 यज्ञाची निर्मिती केलेली आहे.
कोणते कोणते ऐका. ते न टाकावे एकही दिवस, टाकीता घडे निरयवास, अल्प अन्यायी दंड विशेष, यम धर्म सरस करीतसे. आणि यम धर्माकडे यमाकडे नियमच आहे. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पाप केल्यानंतर आपल्याला विचारणारा कुणीतरी आहे, त्याला विचारायला आपण उत्तर काय देणार आहोत. म्हणून यमाकडे असा एक नियम आहे, अल्प अन्यायी दंड विशेष. अन्याय जरी थोडा असला तरी यमाकडे दंड विशेष आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे, जास्त आहे असं सांगतात. सदा स्वच्छ यज्ञ कीजे, धर्म मूल स्वच्छ जाणीजे, ब्राह्मण बाह्य स्वच्छ मृजले कीजे, अंतरी धरीजे शुद्ध भाव. म्हणून त्या ठिकाणी असणारा स्नान करावं लागतं, शौचाला जाऊन आल्यानंतर ना हातपाय वगैरे धुवावं लागतात, शुद्ध व्हावं लागतं. आणि एवढं सगळं करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव धरावा लागतो, अंतःकरण निर्मळ ठेवावं लागतं असं सांगतात. काम क्रोध आणि लोभ हे अंतर्मल स्वयंभ त्रय उपायी, तिचे कोंब निर्मूल सुलभ क्रमे कीजे. आणि आपले असणारे मळ आहेत, आपण अशुद्ध असतो पण आपण शुद्ध कधी होतो, अंतःकरणामधले विकार घालवावे लागतात. आपणच आपले शत्रूचा सांभाळ केलेला आहे. काम क्रोध लोभ हे असणारे आपले शत्रू आहेत, हे अंतःकरणामधली मळ आहे. ही अंतःकरणामधली मळ कुठल्याच साबणानं कुठल्याच पाण्यानं निघत नाही. त्याच्यासाठी भगवंताची भक्ती करावी लागते, शुद्ध भाव धरावा लागतो. म्हणून अंतःकरणामधली मळ घालवणं ही श्रेष्ठ आहे असं भगवंत बोलतात. काम जिंकावा धैर्य करोनी, शांतीने कीजे क्रोध हानी, संतोषे लोभाची निशाणी, सुज्ञानी मोडावी लीला मात्रे. आणि म्हणून सांगितलं काम जिंकावा धैर्य करोनी. काम जिंकायचं असेल तर धैर्य पाहिजे, राग जिंकायचा असेल तर शांती पाहिजे. शांती परते नाही सुख, हे रावघेचे दुःख, मनावनी शांती धरा, उतर आलं पहिलं तिरा. शांती सारखं सुख जगातामध्ये नाही. म्हणून किती जरी राग आला आपल्याला तरी शांती धरायची, थोड्या वेळ शांत बसायचं, काही होत नाही. फक्त आलेला टाइम घालून जाऊ द्यायचा. एकदा टाइम संपला, राग शांत झाला की पुन्हा काही होत नाही. आपल्याला लय लवकर राग येतो महाराज, फोन जरी नाही उचलला तरी आपण महिनाभर बोलत नाही, काही राग आहे. त्याच्यामुळं शांत धरायचं, शांत बसायचं. आणि शांतीनं रागाचं दहन होतं, धैर्यानं कामाचं दहन होतं असं या ठिकाणी सांगतात. दान अध्ययन आणि होम या धर्मे ब्राह्मण उत्तम गती पावे, इतराशी सुगम दाननी संभ्रम गती प्रदा. म्हणून गती प्राप्त होते, उत्तम गती प्राप्त होते, दान करावं लागतं. दान धर्म, दान श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला जेवढं यथाशक्ती जेवढं देता येईल तेवढं उत्तम सर्वांना दान देणं. दानानं काय होतं, मेल्यानंतर उत्तम लोक आणि उत्तम गती प्राप्त होते असं सांगतात. जी पूर्वी न केले दान ते नर दरिद्री होवोन, दिनवाणी भाकोनी अन्न मागती मलिन होवोनी अति. आणि ज्यांनी पूर्वी दान केलेलं नसतं, अतिथीला माघारी पाठवलेलं असतं, अशी लोक पुढच्या जन्मामध्ये दरिद्री होतात. आणि मग अन्नासाठी त्या ठिकाणी दारोदारी मागत फिरतात, अतिशय दीन होतात. म्हणून दान श्रेष्ठ आहे. आलेल्याला अतिथीला दान द्यावं लागतं. त्याच्यामुळे दान करत जावं. दान नाही केलं तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपण मागित कर किंवा आपल्याला मागतच फिरावं लागेल असं सांगतात. तस्मात यथाशक्ती दान द्यावे, परस्त्रियसे सर्वता त्याजावे, भोगिता प्राप्त स्वभावे, होईन भोगावे तैसा नरक. म्हणून त्या ठिकाणी यथाशक्ती यथामतीनं त्या ठिकाणी दान द्यावं, परस्त्रियाचा त्याग करावा, परस्त्रीला स्पर्श करू नये. आणि परस्त्रीचा जर त्या ठिकाणी भोग घेतला तर नरक प्राप्त होतो. म्हणून सहज आपले असणारे स्वपत्नीचा त्या ठिकाणी असणारा स्वीकार करायचा, दान धर्म करायचं असं भगवंत सांगतात. नहुषे शेषीची चादरी, चंद्राने गुरुपत्नी भोगिली, प्रजापती लागी भुली पडली, स्वकन्या देखता. म्हणून परस्त्रीचा अभिलाष जर केला तर नरकाला जातो. पाठीमाग सुद्धा अनेक राजा लोकांनी किंवा उदाहरणं दिले. नहुष राजा हे तिचा वडील आहे. नहुष राजा त्यानं सची इंद्राची पत्नी तिचा अभिलाष धरला. इंद्रानं चंद्रानं गुरुपत्नीचा भोग घेतला, क्षयरोग झाला.
ब्रह्मदेव आहे त्याला आपण प्रजापती म्हणतो. त्या ब्रह्मदेवाने सुद्धा आपली स्वपत्नी सरस्वतीला पहिलं भुलला गेला असं सांगतात. वृषभ ध्वजे पावनी मोहिनी मोह पावला देव शिरोमणी तस्मात स्त्री आणि सुराप्राशनी मोह जडपदी होतसे. म्हणून देवांकी देव महादेव आपण ज्याला म्हणतो असं असणारे महादेव तपस्वीमध्ये श्रेष्ठ आहे. असे असणारे नीलकंठ महादेवजी सुद्धा मोहिनीच्या पाठीमागे लागले. मोहिनीने मोहून टाकलं महादेवाला सुद्धा. म्हणून दोन गोष्टीपासून आपण लांब राहायचं, कारण दोन गोष्टीपासून मोह निर्माण होतो. एक स्त्री आणि दुसरं मद्य दारू. ह्या दोन गोष्टीनं मानवाला मोह लवकर निर्माण होतो. म्हणून या दोन गोष्टीपासून बाजूला व्हावं राहावं असं सांगतात. नारीचे दृष्टीत कामाची वस्ती म्हणून ती ते जावे निश्चिती आयशा चरण जे करीती ते मेल्या पावती स्वर्ग सुख. ती लोक मेल्यानंतर ना स्वर्गाला जातात. कोणते? स्त्रियेच्या डोळ्यामध्ये तिच्या असणाऱ्या शरीरामध्ये कामाची वस्ती आहे. कामाचं घर स्त्रियेच्या हृदयामध्ये आहे. म्हणून स्त्री आणि सुरापान ह्या दोन गोष्टीपासून ह्या दोन गोष्टीचा जो त्याग करतो तो स्वर्गाला जातो असं भगवंत बोलतात. जैसे शीतकाळी उष्ण काळी तैसे कर्म करावे वर्षा काळी जेणे पावे सुख नवाळी दुःख काजळी न लागे कदा. म्हणून आपण दुःखाला प्रवेश करायचा नसेल, दुःख होऊ द्यायचं नसेल तर वर्षा काळाला जसं उन्हाळा पावसाळा आल्यानंतर आपण जे जे कृत्य करतो तशा पद्धतीने पुण्य कर्म करत जावं. यामधून दुःख आपल्याला प्राप्त होणार नाही असं सांगतात. आयसे कर्म विवेक युक्त मनुष्य जन्म जो का पावत त्याने व्हावे विष्णू भक्त भव पास समस्त तोडावया. सप्तपाशाची निवृत्ती. 7 पाशा आहेत आणि या सप्तपाशामधून भवसागरामधून तरुण जाण्यासाठी मानवाचा जन्म प्रत्येकाला भेटतो. आपल्याला भेटलेला आहे. याच्यामधून आपल्याला नरकाला तर आपण जातच नाही, पण उद्धार करून घेण्यासाठी भवसागर आहे. ह्या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी व्हावसी. म्हणून विष्णू भक्त व्हावं लागतं, भगवंताची भक्ती करावी लागते, विठ्ठलाचं भजन करावं लागतं, उद्धार होतो असं भगवंत बोलतात. विष्णू भक्त वाचोनी प्रसूत ती जाऊन वंद्य उत्तम सत्य यास्तव सर्व अवस्थात धर्म नियमस्त अनुष्ठवा. म्हणून विष्णू भक्त उदराला कुळामध्ये आल्यानंतर ना जर मुलगा जन्माला आलेला असेल तर तो भगवंताचा भक्तच व्हावा. नाहीतर वाईट मार्गाने लेकरा जन्माल्यानंतर ना त्याच्यापेक्षा वाहन राहिलेलं चांगलं. एखादा मुलगा जन्माला तो जर वाईट मार्गाला लावला त्याच्यापासून जर आई बापाला दुःख होत असेल तर आपल्या जन्माचं काही सार्थक आहे. म्हणून त्याच्यापेक्षा वाहन राहिलेलं बरं. म्हणून मुलगा झाल्यानंतर तो विष्णू भक्त व्हावा, भगवंताची भक्ती त्यांनी करावी आणि धर्माचं अनुष्ठान करावं, प्रतिपाल करावा, सांभाळ करावा असं सांगतात. अर्थ आणि काम जाण हे अनर्थाचे दोघे कारण ऐसे जाणून या मनीषीन रात्रंदिन विष्णू ते स्तविती. जे काही ज्ञानी लोक आहेत, ज्ञानवान आहेत, त्यांच्या लक्षामध्ये येतं अर्थ आणि काम ही अनर्थाचे घर आहेत, अनर्थाच्या पायऱ्या आहेत. कामापासून दूर राहिलं पाहिजे. आणि अर्थ म्हणजे पैसा, लोभ आणि काम याच्यापासून दूर राहिलं तर मानवाचा उद्धार होतो असं म्हणले. जन्माल्यानंतर ना प्रत्येकानं विष्णूचं भजन कसं करावं, रात्रंदिन करावं, कधी कधी नाही. सदा नाम घोष करू हरिकथा. सदुदित भगवंताची भक्ती केली तर उद्धार आहे असं सांगतात. आग पुण्यवंता वैन ते तुवा लोकाच्या उपकार कार्य मज पुशिली प्रश्नचर्या ती व्याख्या तुझ प्रती सांगतो. आणि भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा तुझी विचारलंय ती लौकिकांसाठी लोकांसाठी विचारलंय ती लोकांच्या कल्याणासाठी आहे. म्हणून हे ग्रंथ ऐकल्यानंतर माणसाच्या मनामध्ये विचार परिवर्तन होतं. त्यांचं तसं झालंय. एवढं पाप केल्यावर एवढं यम यातना देतो. पुढे आपल्याला ऐकायला भेटणार आहे यमाच्या नगरीला किती त्रास आहे. म्हणून ही प्रेतकल्प ऐकल्यानंतर मानवाच्या उद्धारासाठी आहे. मानव आपला जे काही रस्ता आहे वाम मार्गाला जात असेल तर तो रस्ता बदलतो. म्हणून लोकांच्या उपकारासाठी तू प्रश्न विचारलाय, त्याचा आता समूळ कथन सांगतो. ऐक. अनुक्रमेची सांगतो तुझ सावध होऊन या पतिराज प्रश्नार्थ सर्व समाज श्रवण काज धरून याची. म्हणून असणाऱ्या गरुडजी तुम्ही विचारलेला आहे म्हणून तुम्हाला आता अनुक्रमाने सांगतो.
हे पहिल्या अध्यायामध्ये एवढं काही जास्त सांगितलेलं नाहीये, पण आता इथून पुढच्या अध्यायापासून ते प्रेतकल्पाची कथा आहे. मानवाची मेल्यानंतरचे सगळे क्रिया, त्याचा सगळा प्रवास पहिल्यापासून सांगतो. ऐका. जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उतरे कदा जाण, ऐसे बोलिला श्री भगवान अध्याय संपूर्ण पै होता. हे पहिले अध्याय संपूर्ण होण्याच्या आधी भगवंताने या अध्यायामध्ये एकच सांगितलंय, जो पोथी पुराणाला जात नाही, ग्रंथ वाचत नाही, ऐकत नाही, धर्मशास्त्राचं श्रवण करत नाही, त्याचा उद्धार होतच नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये पोथी पुराण भगवंताची भक्ती करावी लागते, ऐकावं लागतात, कथा भगवंताच्या चरित्र ऐकावं लागतं. तेही प्राणापरोते आवडते मजा निर्वते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती, भक्ताच्या कथा ऐकली की भगवंताला प्रिय होतो. म्हणून जो धर्मशास्त्र ग्रंथाचं श्रवण करत नाही त्याचा उद्धार होतच नाही. अध्याय संपत असताना भगवंताने सांगितलं, गरुड पुराण महाजारी पवित्र प्रेतकल्पवारी, गरुडाशी निरोपी श्रीहरी ऋषीशी सत्रांतरी कती सुत. आणि म्हणून ही असणारी प्रेतकल्पाची कथा गरुडजींनी विचारलंय. भगवान परमात्मा गरुडाला सांगताय. नैमिषारण्यामध्ये व्यास महाराज शौनकादिक ऋषींना हीच कथा सांगतायत. आणि अशा प्रकारची आता प्रेतकल्पाची कथा पुढच्या अध्यायापासून सुरू होते. ऐका. माधव विनवी कर झोलन मी बोलिलो प्राकृत वचन, श्रोते साधुनी न्यून पूर्ण कृपा करोनी करीत जावे. म्हणून ग्रंथकर्ते माधव सर्वांना हात जोडून सांगतो, वेडे वाकुडे गायनं मी जे काय बोललेलो आहे ती प्राकृत बोललेलो आहे. माझ्या बोलण्यामध्ये माझ्या वचनामध्ये जर तुम्हाला कमीपणा वाटला तर ते तुम्ही तुमच्या बुद्धीनं त्याच्यामध्ये भर घाला आणि जिथं जिथं न्यून आहे ते परिपूर्ण करा, असं हात जोडून विनंती करून ग्रंथकर्ते माधव सांगतात. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रथमाध्यायी गोळा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय.